नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। मी आज तुम्हाला भरड्याची रेसिपी दाखवत आहे। हा भरडा आपण 1 वर्षाचे किंवा 6 महिन्याच्या बाळांसाठी करून खाऊ घालू शकतो। खूप छान प्रकारे असा भरडा तयार होते आणि बाळसुद्धा चवीने खाऊ शकते। बाळाला हा भरडा अतिउत्तम राहील चारवण्यासाठी। एकदम लहान बाळासाठी खूप छान प्रकारे आपण असा भरडा तयार करू शकता। मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मुगाच्या डाळीमध्ये तांदूळ टाकलेले आहेत। हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारं पाणी घातलेलं आहे। मी मुगाची डाळ आणि तांदूळ मिळून 1 गिलास झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी भरपूर असं 4-5 गिलास पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे क्रश करून टाकत आहे। जिऱ्यामुळे खूप छान सुगंध येते आणि चवदार लागतात। हे असे जिरे टाकल्यामुळे खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा लहान बाळ असणाऱ्यांनी। आणि थोडंसं मी 1 चमचा भरून याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि आता लावून आपण कुकरला लावून हे शिजवून घेऊया 4-5 शिट्ट्यामध्ये। 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर हे खूप छान शिजेल। अगदी मऊ असं एकदम चांगल्या प्रकारे शिजून आपला भरडा तयार होतो। हे बघा किती छान प्रकारे शिजलेलं आहे। एकदम छान असं मऊ आणि बारीक छानसं शिजलेलं आहे। हे लहान बाळांसाठी एकदम उत्तम असते खाऊ घालण्यासाठी। लहान बाळसुद्धा चवीने खाईल असा भरडा आपला तयार झालेला आहे। हे आपण आता हे प्लेटमध्ये काढूया। थोडंसं काढून घेते बघा किती छान शिजलं आहे आणि गरम गरम तर खायला खूप छान लागते। लहान तर खातीलच पण मोठेसुद्धा चवीने खातील असा हा भरडा एकदम चवदार छान तयार झालेला आहे। हे पहा छान प्रकारे झाले। आपण याच्यामध्ये गूळ टाकून खाऊ शकता, साखर टाकून खाऊ शकता किंवा दूधही टाकून खाऊ शकता। आणि तसं नाही खाऊ वाटलं तर कोणाला आपण याच्यामध्ये वरणसुद्धा टाकून खाऊ शकता। याच्यामध्ये काहीही टाकून खाऊ शकता आपण। हे मी दूध टाकलेलं आहे। दुधासोबत तर अप्रतिम लागते चव याची। एकदा ट्राय करून पहा। आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि एकदा भरड्याची रेसिपी अशाप्रमाणे ट्राय करून पहा। धन्यवाद।